कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का आणलंयस मला इथे? दिव्या, मला कळतंय तुझा माझ्यावर खूप जास्त राग आहे। मी तुला कामं सांगतो, टोचून बोलतो, मान्य आहे। पण एक गोष्ट लक्षात घे, माझं तुझ्यावर प्रेमही तेवढंच आहे। तुला लाज वाटत नाहीये हे बोलताना? मला तू चहा दिलास, दिवसभर कामं करायला लावलीस, त्यामुळे रात्री माझी काय हालत झाली ती माहितीये तुला? दिव्या, तुला तीच गोष्ट कळत नाहीये। हा प्रसंग तू स्वतःवर ओढावून घेतलायस। मला सांग, तुला काय गरज होती आशू आणि शिवाच्या आयुष्यात घुसायची? अगं, त्यांना त्यांचं जगू दे, आपण आपलं जगूयात ना। आपला सुद्धा संसार आहे। तू आशूला ती पावडर दिलीस, तुला जो त्रास झाला तो त्यालाही झाला ना, हो की नाही? आणि दिव्या, हे बघ, मला कळतंय की तुला खूप पैसा हवाय। अगं, मी कमवतो, नक्की कमवतो, 24 तास काम करेल। तूही काहीतरी काम कर, आपण दोघं मिळून मोठे होऊ ना। आणि दिव्या, मी आता ठरवलंय, मी मेहनतीच्या मार्गानेच पुढे जाणार। मला माहिती आहे की या सगळ्यात थोडासा वेळ लागू शकतो, पण अगं, एकदा आपण दोघं मोठे झालो की परत मागे फिरायची गरजच नाही लागणार ना। आणि दिव्या, मी हे करायला तयार आहे, आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी। मग तूही माझी साथ दे ना, प्लीज। साथ? तू मला जे फसवलंस ते सगळं विसरून जाऊ मी? अगं, पण का फसवलं? कारण माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम होतं। मला आयुष्यभर तू माझ्या बरोबर हवी होतीस, आणि त्यासाठी श्रीमंतीचं नाटक हाच एक मार्ग होता। दिव्या, मी जे काही केलंय ते आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी केलंय। चंदन, तुला नेमकं काय म्हणायचंय? तू मला कन्फ्यूज करतोय सारे। कन्फ्यूज नको होस, सगळं सांगतो। थँक्यू। आता हे काय? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। दिव्या, या व्हॅलेंटाईन्स डेला तुम्हाला वचन दे की तू परत कधीही शिवा आणि आशूच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाहीस। आपण आपला सुखाने संसार करू, ते वचन। केक कट करूया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।